गरीब बिचारा माधुकरी दुःख त्याला जन्मभरी यजमानाला पलंग गिरदी आंत उकडते खुपती गादी पोटी धरुणी पाय जुळवणी कुडकुडतो हा रात्रभरी पुण्यात आला अभ्यासाला पदोपदी जगडवी त्याला विद्या करीतो हाल सोशितो शूर नव्हे का खरोखरी गरीब बिचारा माधुकरी। साने गुरुजींची ही कविता गरिबी शिक्षण घेणाऱ्यांच्या संघर्षाची आठवण करून देते। नमस्कार, मी प्राजक्ता तुगडे, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे या कॉलेजची विद्यार्थिनी। आज केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशन महाराष्ट्र राज्य आयोजित राष्ट्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी आज आपल्या समोर विषय मांडते आहे शासनाची शिष्यवृत्ती योजना व अंमलबजावणी। शिष्यवृत्ती म्हणजे फक्त आर्थिक सहाय्य नाही, ती एक संधी, प्रेरणा आणि समतोल साधणारे उपकरण आहे। गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक आधार आहे। शिष्यवृत्ती ही थेट किंवा अप्रत्यक्ष आर्थिक मदत देऊन ओझे हलके करते। आर्थिक कारणामुळे अनेक वेळा विद्यार्थ्यांना नोकरी करावी लागते, शिक्षण सोडावे लागते, तर शिष्यवृत्ती ही अशा प्रकारे इथे उपयोगी पडते। आपण पाहतो की गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करायला प्रेरित करते, तर काही शिष्यवृत्त्या शैक्षणिक कामगिरीवर कायम ठेवण्याची अट ठेवतात। ही अट विद्यार्थ्यांना नियमितपणे अभ्यासात टिकवते। अनेक वेळा शिष्यवृत्त्यांसोबत मार्गदर्शन, इंटर्नशिप किंवा प्रशिक्षण कार्यक्रमही ठेवतात, ज्यामुळे केवळ पैसाच नव्हे तर व्यावहारिक संधीही मिळतात। आर्थिक, सामाजिक किंवा भौगोलिक दृष्ट्या दुर्बल घटकांना शिष्यवृत्ती दिल्यास शिक्षणातील असमानता कमी होते, म्हणजेच प्रतिभा कुठेही असो तिला संधी मिळतेच। नेल्सन मंडेला यांनी म्हटलेच आहे, शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे, ज्याचा वापर तुम्ही जग बदलण्यासाठी करू शकता। अज्ञानरूपी रोपट्याला शिक्षण नावाचे खतपाणी घातले तरच आजचं छोटंसं रोप उद्याला सुशिक्षित वटवृक्ष होईल। केंद्र व राज्य शासनही विविध योजना राबवतात। केंद्र शासनाने तयार केलेल्या शिष्यवृत्ती व अनुदानांमध्ये राष्ट्रीय धोरण, मोठे बजेट व एकसारखे अटी असतात। जसे की महाविद्यालयीन व विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना। प्रत्येक राज्यातील आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे राज्ये स्वतःच्या गरजेनुसार शिष्यवृत्ती व अनुदाने आखतात। अटी, पात्रता, रक्कम राज्यानुसार वेगळी असते। काही राज्य शासन पुरस्कृत योजना जसे की राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अशा अनेक शिष्यवृत्ती योजना केंद्र शासन व राज्य शासन राबवत असतात। पण दुर्दैवाने या शिष्यवृत्ती योजनांमध्ये अनेकदा घोटाळे होताना दिसतात। नुकतेच सीबीआयच्या तपासात 21 राज्यात 144 कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला। या प्रकारच्या घटना गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्तीचा खरा लाभ पोहोचू न देणाऱ्या आहेत। म्हणूनच आपण सर्वांनी या योजनांवर लक्ष ठेवणे, पारदर्शकता वाढवणे आणि खऱ्या पात्र विद्यार्थ्यांपर्यंत निधी पोहोचेल याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे। शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी असते, भ्रष्टाचारासाठी नाही। म्हणूनच मला बोलावेसे वाटते, अडथळे जरी भ्रष्टाचाराची विद्यार्थ्यांनी झुंज द्यावी, सत्य प्रामाणिकपणाच्या मार्गाने नवी पहाट उजळावी। शिष्यवृत्ती योजना कशी जाहीर होते, ते निधी कसा उपलब्ध होतो आणि तो लाभार्थ्यांपर्यंत कसा पोहोचतो, या संपूर्ण व्यवहाराला अंमलबजावणी म्हणतात। अनेक शिष्यवृत्ती योजना राबवून शासनाने गरीब व मेहनती विद्यार्थ्यांना मदत करण्याचा मोठा प्रयत्न केला आहे, परंतु निधी मिळावा म्हणून त्याचा योग्य वापर करणे आणि शैक्षणिक प्रगती दाखवून विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे। शासनाला या योजनांसाठी धन्यवाद, परंतु आपण सर्वांनी मिळून ही हमी करावी की शिष्यवृत्ती खरंच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते का आणि ती विद्यार्थ्यांना जीवन बदलण्यास उपयोगी पडते का। ओके, थँक्यू। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।